हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ताई मोकाची तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी ही छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर टमॅटो घेतलाय आणि 2 शिमला मिरच्या घेतल्या आणि 2 कांदे घेतलेत आणि 1 बटाटा घेतलाय। तर आता हे मिक्सरमध्ये करायचं होतं, पण मला बाळ झोपलं ना, त्याच्यामुळे मिक्सरचा आवाज ऐकून ते उठेल आणि घाबरतं, पण त्याच्यामुळे मी मिक्सरला केलं नाही। असं तर टमॅटो म्हणजे असं बारीक या किसणीत किसून घेतलं मी। तसंच बारीक बारीक किसून घ्यायचं। हे सर्व आपल्याला बटाटा, कांदा आणि शिमला मिरची जी आहे जी ती बारीक करून घ्यायची। तर हे पहिल्यांदा मी टमॅटो चटणीसाठी मी हे किसून घेतलं। तर हे त्याचं वरचं साल जे आहे ते किसल्यानंतर आपोआप निघतं। तर असं मस्तपैकी बारीक असं टमॅटो चटणीसाठी मस्त होऊन जातं। तर हे मी आता बटाटा इथं हे करणार आहे। तर बटाटा पण या किसणीतच मी हे करणार आहे बारीक बारीक। तर आपल्याला जाड पण करायचं नाही आणि जास्त छोटा पण पातळ पण नाही करायचे, कारण त्या छोटं केलं ना की एकदम हे सारखं, तर आपल्याला जाड पण नाही करायचं आणि जास्त छोटं पण नाही, मोठालाच ठेवायचं आहे। तर त्याला मी आधी तेलामध्ये मस्तपैकी हे शिजवून घेतलं, म्हणजे तेलातच शिजवून घेतलं त्याला। तर पाण्यात वगैरे नाही करायचं, तर तेलात वगैरे असं भाजून घ्यायचं। तर असं त्याच्यावर मी झाकण ठेवलं आणि ते हे शिजलेलं आहे ते आता बाहेर काढायचं आहे मला। तर आता चटणीसाठी ना, टमॅटो चटणीमध्ये मी 1 चम्मच हळद आणि लाल मिर्च टाकली आणि हळद वगैरे ते टाकलं, सर्व मसाले टाकले आणि थोडं तेल टाकलं। तर चटणी आता होत आहे तोवर मी मैद्याचं पीठ घेतलं 1 वाटी। तर त्याच्यात थोडं मीठ टाकलं। आता हे मी मळणार आहे, म्हणजे एकदम डोसारखा, एकदम जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, असं डो आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर 1च वाटी, जास्त घरात माणसं नाही, आम्ही दोघंच, त्याच्यामुळे आम्हाला जास्त लागत नाही, थोडंसंच मी बनवते। तर हे आता ना छोटे गोळे करून ते एक मी लाटायला घेतलं आहे। तर असंच आपल्याला गोल थोडं जास्त मोठे नाही करायचे, छोटे करायचे। तर असं मी लाटून घेतलं आणि याच्यावर चटणी मी लावणार आहे टमॅटोची, जी केली मी ती। तर आणि याच्यावर जे आपण भाजून काढले, तर म्हणजे बटाटा आणि मोठी मिरची, शिमला मिरची, ते आपल्याला याच्यावर ठेवायचे। अंड्याच्या पोळ्या ज्या छोटे करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत एका ताटामध्ये। तर असेच मी करून ठेवल्या आधी आणि त्यानंतर असं रोल करून मी हे साईडला ठेवणार आहे। असंच आपल्याला सगळे 4 रोल करणार आहे मी, जास्त काही बनवणार नाही। तर आम्ही दोघंच, त्याच्यामुळे जास्त लागत नाही, थोडंच बनवणार आहे, 4-5। तर असंच त्याला चटणी लावायची आणि मध्ये हे आपण जे तळून ठेवलेलं बटाटा वगैरे आहे ते मध्ये घालायचं आणि त्याच्यावर अंड्याची पोळी ठेवायची आहे आणि रोल करून असं ठेवायचं आहे आपल्याला। तर असं सगळं मी करून घेते। तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा, खाऊन बघा, नक्की तुम्हाला पण आवडेल। तेलात जास्त तेलकट होतं त्याच्यामुळे तव्यावर थोडं कधी पण बनवते, म्हणजे खायला वाटलं की मी बनवते कधी पण। तर बाळ उठलं, त्याच्यामुळे मी बाळाला घेतलं आणि यांना मी सांगितलं की तुम्ही हे तळून काढा वगैरे। तर मस्त रोल झालेला आहे आणि तुम्ही पण बनवा नक्की, मस्त लागतं। कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण एकदा बनवा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, चलो बाय बाय।